तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत जलसंधारणबाबत बैठक पार पडलेली आहे। जलसंधारणाच्या कामाला गती देण्यासाठी फडणवीसांच्या उपस्थितीत 3 करार झालेले आहेत। बैठकीला नाना पाटेकर आणि मकरंदा अनासपुरे देखील यावेळेला उपस्थित होते। टाटा मोटर्स, नाम फाउंडेशन आणि मृदू आणि जलसंधारण विभाग 23 जिल्ह्यात 1000 जलाशय तयार करणार आहेत। भारतीय जैन संघटना आणि मृदू आणि जलसंधारण विभाग जलसंधारणासाठी मनुष्यबळ पुरवणार आहे, तर MSRSAC आणि मृदू व जलसंधारण विभाग जलसाठे तयार करण्यासाठी तंत्रज्ञान देखील पुरवणार आहे। तर जलसंधारणासंदर्भात कामाला गती देण्यासाठी 3 करार करण्यात आलेले आहेत। टाटा मोटर्स, नाम फाउंडेशन, जलसंधारण विभाग 23 जिल्ह्यात 1000 जलाशय तयार करणार आहे। भारतीय जनसंघटना, मृदू आणि जलसंधारण विभाग जलसंधारणासाठी मनुष्यबळ पुरवणार असल्याची देखील माहिती मिळते। तर MSRSAC आणि मृदू व जलसंधारण विभाग जलसाठे तयार करण्यासाठी तंत्रज्ञान जे आहे ते पुरवणार आहे। नाम फाउंडेशनचं जे जलसंधारणाचं काम आहे त्या संदर्भात याची मीटिंग होती। सगळे जे NGOज आहेत सगळीच मंडळी होती। तर सामुदायिकरित्या एक जलयात्रा हा जो आता मोठी गोष्ट आहे, खूप छान, आपल्याला सकृत दर्शनी खूप छोटं वाटणारं जे आहे, तर खरं तर हे इतकं मोठं काम आहे आणि हे केवळ सरकार करेल असं नाही। आपला जोपर्यंत लोकांचा सहभाग नाही आहे तोपर्यंत हे काम होणार नाही। तर गावागावात जाऊन ते करण्याचा प्रयत्न, म्हणजे यावर्षी मी काम माझ्या बाकी सिनेमा वगैरेचं काम कमी करून यावर्षी जितकं जमेल तितकं प्रत्येक गावामध्ये फिरून या संदर्भातली ती जनजागृती आहे ती करण्याचा प्रयत्न करायचा आपण। गतवर्षीप्रमाणेच टाटा मोटर्स, महाराष्ट्र शासन आणि नाम फाउंडेशन यांचं एक MOU आज करण्यासाठी आम्ही पुन्हा इथे आलो आणि यावर्षी आम्ही जवळपास 1000 वॉटर बॉडीजमध्ये काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या अंतर्गतच आता यावर्षी जवळपास 2000हून अधिक गावं पाण्याचं काम होईल आणि मला वाटतं की राज्यासाठी ही फार महत्त्वाची गोष्ट ठरेल आणि ग्रामीण भागातील जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी हे पाणी उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्यासाठी एक मोठी उपलब्धी होईल असं मनापासून वाटतं।